स्त्रियांना सोसोनी आणून त्यातना शिकवले सती स्त्रियांना धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना थोरवी तुझी गाताना. स्त्रियांच्या जीवनातील अंधकार नाश करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. आज 3 जानेवारी तर मी तुम्हाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नमस्ते पाटील होते. सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिबा सन 1848 मध्ये ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाह झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. महात्मा फुले व सावित्रीबाई यांनी इसवी सन 1948 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली. बालविवाह, सत्ती, केशवपणा अशा कित्येक रूपांतरांनी सावित्रीबाईंनी विरोध केला. जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते सावित्री तुझ्या लेखांच्या पंख्यात आज आकाशात झोपण्याचे काळ आले. आज आकाशात वीट बनते, मातीच्या कणाकणापासून वीट बनते, विटेपासून विशाल अशी भिंत बनते. तुम्ही आम्ही तर माणसंच आहोत, तर एकत्र काय नाही. एकत्र येणे काळाची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. म्हणूनच तर म्हणते शिकलात कसे झालात वेडपिशे आणि संघटितच नाही झालात. संघर्ष तरी करणार कसे म्हणूनच विषय ठेवला स्त्री जन्माची तुझी कहाणी. अहो झोपेचे सोंग घेतल्याना उठवायचं कसं, झोपेचे सोंग घेतल्याना उठवायचं कसं, भैरपणाचं ढोंग घेतल्याना सुनवावं कसं, आपल्या समस्त स्त्रीला शिक्षणाच्या प्रवारात आणावं कसं. शिक्षण हे आपलं जीवन आहे, ते आपल्या स्त्रीला सांगावं कसं, पटून द्यावं कसं. खरंच आपला देश, आपला समाज खूप प्रगती करत आहे, प्रगतीच्या वाटचालीस आहे. आपल्या देशात, आपल्या समाजात जितके स्त्रीला महत्वाचे स्थान मिळाले पाहिजे तेवढं नाही मिळत. म्हणूनच एका स्त्रीला म्हणजे एका मुलाला तिच्या गर्भातच मारून टाकलं जायचं. तिच्या जन्मा अगोदरच तिचं बालपण हिरावून घेतलं जायचं. तेव्हा आपल्याला कोण अधिकार द्यायचा? त्या उमलत्या कल्ला तोडायचा, त्या लहान जीवाला मुळापासून नष्ट करायचा. तेव्हा ती उमलती कली, तो लहान जीव आपल्या आईला बोलायचा. पुरुषत्वाच्या खाल्लं स्त्रीचं जग, उघड्या असणारी पाहिजे. काळाच्या पडद्यावर रडणं पायी, अगं आई काळाच्या पडद्यावर रडणं पायी. आता मला जगायचंय. खरंच आपल्याला आपल्या समाजाला असं केलं पाहिजे. आपण म्हणतो मुलगा झालं तर चांगलं होईल, पण मुलगी नको. पण मुलगा किंवा मुलगी या दोघांना पण आपल्या जीवाचे वरदान स्वीकारलं पाहिजे. पण आपल्याला हे दिसत नाही की बाहेरच्या समाजात तिचे स्तर किती मोठे आहे आणि आपल्या समाजात किती लहान. पण तरी आम्हाला मुलगाच हवा, कारण आमची संस्कृती पुरुषदार संस्कृती ना. रात्री दारू प्यायचं आणि बायकोला मारायचं, हीच का पुरुषदार संस्कृती? मला सांगेल का कुणी हीच का आपली पुरुषदार संस्कृती? तरी आम्हाला मुलगाच हवा, कारण मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मुलगा म्हणजे कुलदीपक. एक मुलगी तुमच्या वंशाची पण ती नाही का बनू शकत? तिला पण काही जगायचा. मुलगा एकाच घरचा दिवा, पण मुलगी सासर आणि माहेर या दोन्ही घरांना जगजग ठेवणारे जगजगती ज्योत आहे, विसरू नका. लक्षात ठेवा, फुलणारी धरती पर तो फल खाते आएंगे. मुलींना या धरतीवर तुमच्या वंशाचा दिवा करून पैदा करणार, घराचा कुलदीपक कुठून आणणार? फुलणारी धरती पर तो फल खाते आएंगे. अंश काट कर अपना तुम वंश कहां से बढ़ाओगे, अंश काट कर अपना तुम वंश कहां से बढ़ाओगे. खरंच आपल्या स्त्रीला फक्त वाचवलं नाही पाहिजे, घडवलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. तिच्या होणारा अन्याय अत्याचार पूर्णपणे थांबवला पाहिजे. पण आपल्याला हे दिसत नाही की बाहेरच्या समाज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसत आहे. पण आपल्या समाज स्त्री अजून कुठं ज्ञानाचा अंधकार, चूल आणि मूल यातच गुरफटलेली दिसते. तिला त्यातून बाहेर काढलं पाहिजे, स्वतः ज्ञानाची ज्योत दिली पाहिजे, तिला शिक्षण संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. तेव्हाच तिला अर्थाने आपला समाज शिक्षित व प्रशिक्षित समाज होईल. अहो पण आजच्या स्त्रिया खूप हुशार झाले, ती स्वतःची प्रगती स्वतःच करत आहे. आजच्या कार्यक्रमावरून दिसून येतं. म्हणून त्यांची स्वप्नाच्या कोणी बंद राहता म्हणा जिद्द, आत्मविश्वास निर्माण झालाय. अहो कुणीतरी म्हटलं आहे ना, लाटांबरोबर सगळेच होतात, खरा शिपी तोच असतो जो लाटांना भेटून पुढे जातो. तसंच काहीतरी आपल्या स्त्री आहे. पण या जगाची रीत अशी आहे, कुणी चांगलं केलं तर लोक त्यालाच नावे ठेवतात, कुणी वाईट केलं तरी त्यालाच नावे ठेवतात. म्हणून या 2 जगामुळे IPS विश्वनाथ पाटील म्हणतात हे जग विचित्र आहे, याच्याकडे लक्ष देऊ नका.
हे जग फार विचित्र आहे, याच्याकडे लक्ष देऊ नका. हे पुढे जाण्यावर जळताना नागरिकांची थट्टा करतं. तसंच काहीतरी आपल्या स्त्रियांच्या बाबत घडलेलं आहे. चूक कोणाची कसं या दोष मात्र फक्त स्त्रीला दिला जातो. मग तिला योग्य केलं असेल की अयोग्य. मनुष्य दोन तोंडी जगात आमच्यासारख्या स्त्रियांनी या मुलींनी जगावं तरी कसं, वागावं तरी कसं. मस्त मोकळेपणाने वागलं तर म्हणतात त्या पोरला घरचे बंधन नाही हो. शांत गंभीरपणे वागलं तर म्हणतात पोरीमध्ये फेस करण्याची ताकद नाही. लग्नाला उशीर झाला तर म्हणतात पोरीची कांडी खोट असेल, पोरीची कांडी खोट असेल. लवकर लग्न केलं तर म्हणतात अहो काय कांदे लफडे लफवायचे असेल. खूप शिकलेली असेल तर म्हणतात काय कामाची, डोक्यावर मेरे वाटेल. मनुष्य दोन तंडी जगात आमच्यासारख्या स्त्रियांनी या मुलींनी जगावं तरी कसं, वागावं तरी कसं. म्हणूनच म्हणते मुलींनो जगावं तरी घासच्या राणीसारखं, मरावं तरी घासच्या राणीसारखं. रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका धिक्काराची काळजी करणारी ती जगावेगळी माऊली म्हणजे मदर टेरेसा. ज्या काळात स्त्रियांनी शिक्षण घेणे मान्य नव्हतं त्या स्वतः शिकल्या, स्त्रियांना शिकवलं ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. ज्या माऊलीने पोटच्या पोरला दुसऱ्याच्या घरी ठेवलं आणि अनाथ मुलांना माया दिली, आश्रय दिला, ममता दिली, ती सिंधुताई सपकाळ. आपल्या समाज स्त्री शिकली तर याच्यातलीच कोणतरी बनू शकते. मग त्याने यशस्वी स्त्री असू द्या, मग ती कल्पना चावला असू द्या, किरण बेबी असू द्या, प्रतिभाताई पाटील असू द्या, की पहिली IAS म्हणजेच कलेक्टर अण्णाजी वाजे असू द्या. म्हणून आपल्या समाजातील स्त्रियांना शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. शेवटी काय हो प्रयत्नाची परमेश्वर. मला असं वाटतं उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्नच पूर्ण होतात, झाकले नाही. कारण झाकलेल्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न काय झोपेतच पडतात आणि झोपेतच पूर्ण होतात. म्हणूनच APJ अब्दुल कलाम म्हणतात मंजिलें उन्हीं को मिलती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. म्हणून आपण स्त्रीला फक्त वाचवलं नाही पाहिजे, घडवलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. आपल्या समाजात आपल्या देशात अशा अनेक स्त्री आहेत त्यांना आपल्या मदतीची सहकार्याची गरज आहे. त्यांना मदत सहकार्य करूया आणि मनमोहक सृष्टीचा आनंद देऊया. समाजाविषयी स्त्री जन्माविषयी खूप काय बोलायचे, वेळ तेवढा नाहीये, घड्याळाकडे लक्ष जात आहे. पण शेवटी काय हो बरं बोललं तर खरं वाटत नाही, खरं बोललं तर बरं वाटत नाही. यातच माझा गोंधळ उठण्याच्या पेक्षा मी आरती खंडोजी बसवंते या व्यासपीठाची या विचारमंचाची रजा घेते आणि जाता जाता एवढेच म्हणते दर्यात शिंपले शंक, दर्यात शिंपले शंक, त्यातून हिरा जन्मास येतो, छन्नीने छाटल्यास त्यातून जिरा जन्मास येतो. माझ्या सावित्रीबाईंच्या हातून स्त्री शिक्षण कार्य जन्मास येतो, स्त्री शिक्षण कार्य जन्मास येतो. सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणासाठी, स्त्री सन्मानासाठी, स्त्री हक्कासाठी त्या प्रत्येक माऊलीने लढा दिला. त्या माऊलीला अगन रागिणीला आदि शक्तीला माझा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. अहो झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवावं कसं, भैरेपणाचं ढोंग घेतलेल्याला सुलभावं कसं. आपल्या समाजातल्या स्त्रीला शिक्षणाच्या प्रवाहात आणावं कसं. शिक्षण हेच आपले जीवन आहे हे आपल्या समाजातील लोकांना समजून सांगावं कसं, पटवून द्यावं कसं, पटवून द्यावं कसं. खरंच आज आपला समाज, आपला देश खूप प्रगती करत आहे, प्रगतीच्या वाटचालीस आहे. तरी आपल्या समाजात स्त्रीला जेवढे महत्वाचे स्थान मिळायला पाहिजे ना तेवढे नाही मिळत. म्हणूनच एका स्त्रीला म्हणजे एका लहान मुलीला तिच्या आईच्या गर्भातच मारून टाकलं जातं. तिच्या जन्मा अगोदरच तिचं बालपण हिरावून घेतलं जायचं. म्हणा तेव्हा कोण अधिकार द्यायचा त्या उन्मत्ततेला तोडायचा, त्या लहान जीवाला मुळापासून नष्ट करायचा. सुमती गई तो लहान जीव आपल्या आईला बोलायचा, तो लहान जीव आपल्या आईला बोलायचा. पुरुषवताच्या ओझ्याखाली लपलेले हे स्त्रियांचे जग उघडे अश्रू महिलांनी पाहायचे. पुरुषवताच्या ओझ्याखाली लपलेले हे स्त्रियांचे जग उघडे अश्रू महिलांनी पाहायचे. काळाच्या पडद्यावर रडू नका अगं आई, काळाच्या पडद्यावर रडू नका आई, आता मला जगायचंय, आता मला जगायचंय. आपल्याला आपल्या समाजातल्या लोकांना असं नाही करायला पाहिजे. मुलगा झाला तर चांगलं झालं, पण मुलगी नको. मुलगा किंवा मुलगी या दोन्हींनाही आपल्या देवाचे वरदान आपण स्वीकारले पाहिजे. पण आपल्याला हे दिसत नाही की दुसऱ्या समाजातील स्त्रियांचे स्थान किती मोठे आहे आणि आपल्या समाजात किती लहान. तरी आम्हाला मुलगाच हवा, कारण आमची संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती ना. रात्री 10 रुपयाच्या आणि बायकोला मारायचं, हीच का तुमची पुरुषप्रधान संस्कृती? कोण मला सांगेल का हीच का तुमची पुरुषप्रधान संस्कृती? तरी आम्हाला मुलगाच हवा. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मुलगा म्हणजे कुलदीप. मुलगी नाही का तुमच्या वंशाची पंथी बनू शकत, तिला पण जगायचा हक्क आहे. मुलगा हा घरचा एकटाच दिवा असतो, पण मुलगी ही सासर आणि माहेर या दोन्ही घरात तेवत ठेवणारी एक सळसळती ज्योत आहे, हे विसरू नका मित्रांनो. कुणीतरी म्हटले आहे, अहो कुणीतरी म्हटले आहे लाटांबरोबर तर सगळेच पोहतात, लाटांबरोबर तर सगळेच पोहतात, पण जो खरा शिव असतो ना तो लाटांना भेदून पुढे जातो.
तो लाटांना भेदून पुढे जातो. असंच काहीतरी आपल्या समाजातल्या स्त्रियांच्या बाबतीत. आपल्या समाजात चूक कोणाची का असेना, पण दोष कायम त्या स्त्रीलाच दिला जातो ना. मग तिने काय योग्य केलं तरी आणि अयोग्य केलं तरी. मग मी म्हणते, अशा या दुट्टोंडी जगात, अशा या दुट्टोंडी जगात आमच्यासारख्या मुलींनी, स्त्रियांनी जगावं तरी कसं? निरपराधी असताना बदनामीला घाबरून मरायचं तरी कसं? मरायचं तरी कसं? अशा या दुट्टोंडी जगात आमच्यासारख्या मुलींनी, स्त्रियांनी जगायचं तरी कसं? हो, जगायचं तरी कसं? मस्त पण मोकळेपणाने वागलं तर म्हणतात पोरीला घरचं बंधन नाही. शांत गंभीरपणे वागलं तर म्हणतात पोरीमध्ये फ्रेश करायची हिंमत नाही. लग्नाला उशीर झाला तर म्हणतात पोरीतच एखादं खोड असेल. हो, पोरीतच एखादं खोड असेल. खूप शिकलेली असेल तर म्हणतात काय कामाची ही, डोक्यावर निर्रा वाटेल. मग मी म्हणते, अशा या दुट्टोंडी जगात, अशा या दुट्टोंडी जगात आमच्यासारख्या मुलींनी, स्त्रियांनी जगायचं तरी कसं? निरपराधी असताना बदनामीला घाबरून मरायचं तरी कसं? मरायचं तरी कसं? अशा या दुट्टोंडी जगात आमच्यासारख्या मुलींनी, स्त्रियांनी जगायचं तरी कसं? मग जगायचं तरी त्या झाशीच्या राणीसारखं आणि मरायचं तरी त्या झाशीच्या राणीसारखं. होती ती स्त्री शिक्षणाचा अलंकार होती. ती अशी स्त्री होती जी समाजाच्या भीतीने कधीच डगमगली नाही. ती लढत होती, ती जगत होती. ती लढत होती, ती जगत होती. जगण्याबरोबर जगवतही होती. ती लाखो हजारो स्त्रियांचं भविष्य घडवत होती. ती आशा होती, ती भाषा होती. ती आशा होती, ती भाषा होती. ती नवपर्वाची दिशा होती. ती सावित्री होती, ती सावित्री होती. सन्मान्य व्यासपीठावरील मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग, सळसळत्या रक्तातल्या सक्रिय मेंदूच्या शाहू डोक्याच्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी बसवंत दुर्गा इयत्ता 9वी अ ची विद्यार्थी आज तुमच्या समोर सावित्रीबाईंची यशोगाथा सांगण्यास उभी आहे. सावित्रीबाईंची यशोगाथा सांगणं म्हटलं की त्यांना समजून घ्यावं लागतं. सावित्रीबाईंना समजून घ्यायचं, कसं समजून घ्यायचं हा विचार मनात आला की मला वाटायचं सावित्रीबाई जन्माला आल्या, शिकल्या, हे सगळं बोलायला वाचायला खूप सोपं आहे हो. पण त्या परिस्थितीमध्ये शिकल्या, त्या परिस्थितीमध्ये हे सगळं घडून आणलं. त्या परिस्थितीला आढावा दिला तर खऱ्या अर्थाने कळेल की ती स्त्री कोण होती. ज्या काळामध्ये मुलींना जन्माला येण्यास पाप मानलं जायचं, ज्या काळामध्ये मुली 9-10 वर्षाचे झाल्या की त्यांचं लग्न एका वयस्क माणसाशी किंवा त्यांच्याहून 20 ते 25 वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीसोबत लावलं जायचं, असा भयंकर काळ होता तो. आणि या काळामध्ये महिलांना आपला समाज जगायचं होतं. ज्या काळामध्ये त्या काळामध्ये महिलांना शिक्षणाचा अधिकारच नव्हता. कारण तिच्या लोकांना माहिती होतं की हीच नारी, हीच नारी तबला झाली तर कर्मठ लोकांचा तबला वाजवल्याशिवाय राहणारच नाही. अशा अंधकर्मी जगात, अशा अंधकर्मी वातावरणात एका वाघिणीचा जन्म झाला आणि त्या वाघिणीचं नाव होतं सावित्रीबाई फुले. सावित्रीबाईंनी अख्खं आयुष्य खर्चीला घातलं. कशासाठी? समाजसेवेसाठी, स्त्री मुक्तीसाठी, स्त्री शिक्षणासाठी अख्खं आयुष्य वेचलं. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे वडील खंडोजी व आई लक्ष्मीबाई यांच्या पोटी झाला. रूढी परंपरानुसार त्यांचा विवाह ज्योतिबाशी झाला. ज्योतिबाने त्यांना लिहायला वाचायला शिकवलं. म्हणूनच स्त्री शिक्षण म्हटलं की सावित्रीबाई डोळ्यासमोर येतात. सावित्रीबाई आणि ज्योतिबाने स्त्री शिक्षणाचा वसा घेतला होता. त्यांनी आता दूर करायचं ठरवलंच होतं. आपल्या पतीच्या साथीने म्हणजे ज्योतिरावांच्या खंबीर साथीने ते हे कार्य करतच राहिल्या. आणि एवढ्या 4 वर्षांमध्ये त्यांनी 18 शाळा काढल्या. या दीपनारासाठी त्यांना 1852 मध्ये ब्रिटिश सरकारने मेजर कॅन्डी यांच्याकडून सन्मानित करण्यात आले. सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी एका विधवीच्या मुलाला दत्तक घेतलं होतं. त्याचं नाव होतं यशवंत. त्यांनी यशवंतला उच्च शिक्षण दिलं व डॉक्टरही बनवलं. तेव्हा 1896 ते 97 काळात प्लेग संसर्गजन्य रोगाची साथ आढळली होती. तेव्हा सावित्रीबाईंनी आपल्या मुलाला म्हणजेच डॉक्टर यशवंतला बोलून सगळ्यांवर उपचार करायला सांगितले. प्लेग रोगामुळे कुणीच घराच्या बाहेरच येत नव्हतं. तेव्हा सावित्रीबाईंनी प्लेग रोगाच्या व्यक्तीला म्हणजेच मृत्यूला खांद्यावर घेऊन त्या पुढे निघाल्या. जे मृत्यूलाही घाबरली नाही, तिचं नाव सावित्री. आणि प्लेग हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे 10 मार्च 1897 साली क्रांतीज्योती सावित्रीबाई यांची प्रांतज्योत मावळली. सावित्रीबाई आणि ज्योतिरावांच्या कार्याला माझा कोटी कोटी प्रणाम. जाता जाता एवढंच म्हणते की शब्द ही कोड पडावं अशी काय माणसं असतात. भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात. कारण या ठिकाणी फक्त आणि फक्त खरं बोलणार. मी आज आपल्या समोर आधीचा काळ व आजचा काळ याविषयी बोलणार आहे. आधीच्या काळात घरच्यांना फक्त मुलगाच पाहिजे होता. मुलगी का नको होती? मुलगा म्हणजे काय वेगळं? मुलगा म्हणजे हेच ना, रात्री दारू प्यायचं आणि बायकोला मारायचं. व एवढेच नव्हे, ज्या आईने आपल्याला जन्म दिला व ज्या बापाने आपल्याला अन्न व
पण निवारा दिला, त्या माय बापाला घराच्या बाहेर काढण्यासाठीच तुम्हाला मुलगा हवे ना? अहो, कोणी मला सांगेल का तुम्हाला म्हणूनच मुलगा हवे ना? आधीच्या काळात एका आईच्या गर्भात जर एखादी चिमुकली मुलगी असली तर तिला जगण्याचा हक्क तिच्यापासून हिरावून घेतला जायचा. तर एवढेच नव्हे तर तिला मुळातूनच नष्ट करून टाकले जायचं. जसं एका गुलाबाच्या कळीला त्या झाडापासून दूर केलं जातं ना, हो, तसं त्या आईला तिच्या मुलीपासून दूर केलं जायचं. आधीच्या काळात देवाला नवस केली जायचे, देवा मला मुलगा दे पण मुलगी नको, देवा मला मुलगा दे मला मुलगी नको. तर एवढेच नव्हे तर देवाला कशाच तरी लालूच लावून जायची. जसे देवा मी तुला हे करते, मी तुला ते करतो, मी तुला ते देतो. बाई, खरंच आधीच्या काळात देव खूपच वैतागला असेल. अरे देव काय बाजारातला भाजीपाला नाही. पण नंतर काळ बदलू लागला, मुलींना नष्ट करण्याची प्रथाही बंद झाली व नंतर मुलगी पण चांगली असते हे लोकांना कळू लागले. लोकांची जागृती होऊ लागली. का हो, मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, कुलदीप, वारस. मग पण मात्र मुलगी ही सासर आणि माहेर या दोन्ही घरांना प्रज्वलित ठेवणारी एक वात असती. आणि आधीच्या काळात तुम्ही त्याच वातीला तिच्या आईच्या गर्भातच विझवून टाकलं. का हो, आधीच्या काळात तुम्ही बरेच नवस करता, देवा मला मुलगा दे, पण तुम्ही कधीही एक नवस नाही केला, देवा मला मुलगा नको पण मुलगी दे. आधीच्या काळात सर्वांना मुलगी नको होती पण मुलगा होता. पण आताच्या काळात सर्वांना मुलगा नकोय पण मुलगी होय. कारण मुलगा आता काय करतो हे सर्वांनाच माहित आहे. पण मात्र आता सर्वांना मुलगी होय. का हो, तुम्ही जोर जोराने नारे तर देता, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ. पर कोई जब बेटी पढ़ती है और बढ़ती है तब तुम उसका वही गला घोट देते हो. मग कशाला उगाच जोर जोराने नारे देता, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ. म्हणून मी म्हणते मैत्रिणींनो की आपल्याला जगायचे तर आपल्याला मी एक मुलगी आहे असा विचार न करता मी एक मुलगा आहे असा विचार करा. मी असे वागा की पुढच्याची तोंडाकडे बघण्याची सुद्धा हिंमत न झाली पाहिजे. या पुढच्यानी व या जगानी म्हटलं पाहिजे, ये लडकी धाकड है. एवढे बोलून मी माझी जागा घेतली. धन्यवाद. जगाची शिल्लेदार. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार. आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. या निमित्ताने मी आपणास तुम्हाला त्यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मीबाई हे होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या. त्या एक थोर समाजसेविका होत्या. त्यांचा विवाह अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मिळून पुण्याच्या बुधवार पेठेत त्यांनी पहिली मुलींसाठी शाळा काढली. ही जगाची खरी मुहूर्तमेढ ठरली. शाळेच्या पहिल्या महिला शिक्षिका बनण्याचा त्यांना मान मिळाला. एवढे बोलून मी माझी जागा घेते. धन्यवाद. तत्पदर्शित येन तस्मै श्री गुरुवे नमः. आदरणीय प्राचार्य, सर्व अध्यापिका अध्यापक, मम प्रिय मित्राचं सर्वप्रथम सावित्रीबाई फुले महोदय तथा बालिका दिन निमित्ताने सर्वांना शुभेच्छा. आधुनिक भारते शिक्षणम इति सर्वेषाम अधिकारः, परंतु जनेभ्य तादृश परिस्थिती आसीत्. सावित्रीबाई फुले महोदय एतादृशी अस्ति. सावित्रीबाई फुले महोदय जन्म 3 जानेवारी 1938 ख्रिस्ताब्दे अभवत्. तस्या पिता खंडोजी, माता लक्ष्मीबाई आसीत्. तस्या पती ज्योतिबा फुले महोदय.
सावित्रीबाई फुले महोदय स्त्री शिक्षण समर्थ येते स्म. ज्योतिबा महोदयस्य प्रोत्साहनेन शिक्षण ग्रहीतवती. सा आंग्लभाषाया पठितवती. सावित्रीबाई फुले आंग्लभाषाया पठितवती. चतुर्थ अष्टम चतुर्थ एकतमे ख्रिस्ताब्दे अभवत्. सावित्रीबाई फुले दो काव्य संग्रह वर्तते. ज्ञानदायिनी, ज्ञान संवर्धनी, ज्ञान महान समाजसेविका. ती सावित्री आज जगाची शिलेदार. ती सावित्री आज जगाची शिलेदार. आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. या निमित्ताने मी त्यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते व त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. त्यांचा विवाह अगदी 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. 3 जानेवारी 1831 रोजी त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नामगाव येथे झाला. सर्व मान्यवर आणि माझे सर्व सहकारी, उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमचा उल्लेख मी मित्र असा केला आहे. जेव्हा आपण एखाद्या मैत्रिणीचं भाषण ऐकतो, अर्थातच त्यावेळेला ऊन, वारा, थंडी, पाऊस या गोष्टींकडे आपलं तेवढं लक्ष नसतं. आपल्याला आता काय ऐकायला मिळणार आहे याकडे आपण लक्ष देत असतो. तुम्ही सगळेजण शेतकऱ्यांची मुलं आहात. एवढ्या कमी उन्हाने तुम्हाला काहीही होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही एकदम ताठ बसून आता आपल्याला काय ऐकायला मिळणार आहे त्याकडे लक्ष देणार आहात. सर्व मुलींसाठी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातून खूप काही महत्वाच्या गोष्टी ज्या आपण घेऊ शकतो अशा आहेत. तर त्यासाठी तुम्ही थोडंसं तुमचं लक्ष विचलित होऊ देऊ नका. काही वेळेला वातावरणामुळे काही जण जी अशक्ता असतात, ज्यांच्यामध्ये प्रतिकार क्षमता कमी असते, अशांना एखाद्या वेळेस थोडीशी चक्कर येणे अशासारखे त्रास होत असतात. तर त्याच्याकडे बघितल्यानंतर तिकडची मुलं समोर बघा, त्याला थोडासा चक्कर आलेली आहे, काहीच झालेलं नाही. त्याला डॉक्टरकडे नेऊन आणणार आहे, त्याचा ट्रीटमेंट होणार आहे त्यानंतर. ठीक आहे. तर आपण आज इथे सावित्रीबाई फुलेंची जयंती, त्यांचं गुणगौरव करणार आहोत. तो गुणगौरव आपल्याला का करायचा आहे याचं कारण आहे की त्यांच्या जीवनातून आपल्याला घेण्यासारख्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचं पुन्हा एकदा दरवर्षी त्याचं पुन्हा एक वेळेस हे उद्घृत व्हावं यासाठी आपण हे घेत असतो. एकही विद्यार्थी या घटनेमुळे विचलित होणार नाही. काही झालेलं नाहीये त्याला. तुमचा मित्र आहे, थोडीशी चक्कर आलेली आहे त्याला, फक्त त्याला दवाखान्यात नेत आहेत, त्याच्यावर उपचार होणार आहेत. तर आपण परत आपल्या कार्यक्रमाकडे येऊया. सावित्रीबाई फुलेंच्या जीवनातून खूप महत्वाच्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यांचा जो स्वीकार भाव आहे, त्यांना मातृत्व लाभलं नव्हतं तरी पण त्यांनी दत्तक मुलगा घेऊन त्या आई झाल्या, ती गोष्ट शिकण्यासारखी आहे. त्यानंतर त्या एक उत्तम सहचारिणी होत्या. त्यांच्या पतीच्या मनामध्ये जी इच्छा निर्माण झाली की स्त्रिया शिकल्या पाहिजे तरच प्रगती होऊ शकते, त्याला त्यांनी साथ दिली आणि त्या एक उत्तम सहचारिणी म्हणून पूर्ण आयुष्यभर जगल्या. तर ह्या ज्या काही महत्वाच्या नोंदी आहेत त्या जर आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यामध्ये नोंदवून ठेवल्या आणि त्यावर आपण जर मनन चिंतन केलं आणि त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न जर आपण केला तर आपण त्यांच्या चरित्रातून खूप काही शिकलो असं आपल्याला म्हणता येईल. सावित्रीबाईंच्या चरित्रातून शिकण्यासारखी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची साधी राहणी. तुम्ही म्हणाल की त्या काळात सर्व स्त्रिया तशा राहत होत्या, सगळ्यांचीच साधी राहणी होती म्हणून त्याही साध्या होत्या. पण एक त्याही पलीकडची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे नजरेतली स्थिरता आणि मनाचा ठामपणा. याला आपण साधेपणा असं म्हणत असतो.
आणि तो जर तुम्हाला तुमच्यामध्ये आणता आला तर ती या निमित्ताने आपल्या सगळ्यांकडून खूप मोठी मानवंदना सावित्रीबाईंना ठरेल. आणि एवढे बोलून मी या कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळते, कारण तुमची मनस्थिती आणि एकंदर जी काही वातावरण आहे त्यामुळे तुम्ही आता याच्यापेक्षा आणखीन काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहात. तुम्ही तरी पण आतापर्यंत जो शांत राहून कार्यक्रम ऐकलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद.
विद्यापीठ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस सर्वप्रथम विनम्र अभिवादन. सन्मान्य व्यासपीठ, व्यासपीठावरील सर्व सन्मान्य, तुम्ही टाळ्या वाजवल्यात त्याचा अर्थ माझ्या लक्षात आला. खूप छान कार्यक्रम सुरू होता. अध्यक्ष अशाच एका कार्यक्रमामध्ये खूप छान माहिती सांगत होते. नरक आणि स्वर्ग या विषयाकडे ते आले. समोरच्या श्रोत्यांना विचारलं, किती जणांना स्वर्गात जायचे? बऱ्याच जणांनी हात वर केले. काही जणांना अर्थ समजला नव्हता स्वर्ग आणि नरक यामधला. किती जणांना नरकात जायचे? त्यावेळेसही काही जणांचे हात वर झाले. पण अध्यक्षांचं लक्ष होतं किंवा त्या प्रमुख वक्त्याचं लक्ष होतं की एका विद्यार्थ्यानं दोन्ही ठिकाणी हात वर केला नव्हता. त्यांना वाटलं की या दोन्ही शब्दाचे अर्थ समजले नसतील. त्याला उभं केलं आणि विचारलं, बाळा तू एकदाही हात वर केला नाहीस, तुला स्वर्गातही जायचं नाही आणि नरकातही जायचं नाही का? तो म्हटला, मला स्वर्गातही जायचं नाही, नरकातही जायचं नाही. खूप वेळ झाले कार्यक्रम सुरू आहे, ऊन लागाले, आता मला वर्गात जायचे. अशी तुमची अवस्था आहे. खूप छान तुम्ही ऐकलं. वक्त्यांनी या ठिकाणी खूप छान आपले विचार व्यक्त केले. सावित्रीबाई फुले तो काळ लक्षात घ्या. 95 वर्षापूर्वीचा. या दिवसापासून जवळपास 70-80 वर्षापूर्वी त्यांनी हे काम केलेलं आहे. महिलांना शिक्षण तर सोडा, घराच्या बाहेर निघण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. त्या काळामध्ये अशिक्षित असून सावित्रीबाई स्वतः शिकल्या आणि मुलींना शिकवलं. म्हणून सर्वजण तुम्ही या ठिकाणी आज उपस्थित आहात, ताटमानेनं बोलत आहात. ताटमानेनं या ठिकाणी तुमच्या नजरेत एक गोष्ट भरली असेल. नवनियुक्त ज्या महिला शिक्षिका आहेत, खूप छान सुंदर सूत्रसंचलन ज्यांनी केलेलं आहे, त्यांच्याबद्दल एकदा आपण सर्वांनी आनंदाई टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूयात. 1 2. बालिका दिन असल्यामुळं सर्व बालिकांना आजच्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व मुलांनी, सर्व बालिकांचं आनंदाई टाळ्याने अभिनंदन करायचे. 1 2. आणि जे या ठिकाणी बोलले, काही जणांनी प्रश्न उपस्थित केले की आम्ही कसं जगायचं. काही जणांची नजर किंवा बोलण्याचा रोष मुलांकडे होता. आपण कसं जगायचं यासाठीच आपण कथाकथन मालिका सुरू केलेली आहे. त्या मालिकेतला प्रत्येक विचार प्रत्येकानं अंगीकारा. नक्कीच कसं जगायचं हा प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळच येणार नाही. फक्त समाजामध्ये माझ्या वर्तनामुळं माझ्या आईवडिलांची मान खाली जाणार नाही या गोष्टीचा विचार करून जगा. म्हणजे नक्कीच सर्वजण आनंदी, सुखी, समाधानी जगू शकता. सावित्रीबाई यांच्या पूर्ण चरित्राचा, जीवनाचा विचार आणि त्याचा सार आजचा कार्यक्रम घेण्यापाठीमागचा उद्देश, सावित्रीबाई फुले यांनी जे काम केलं आणि आपण त्यांच्यामुळं इथपर्यंत आहोत, या फुले दाम्पत्यांमुळं. तर आपण इथपर्यंत आल्यानंतर त्यांनी सर्व मुलींना शिकवण्याचं काम केलं. मी किमान माझ्या हातून जी मुलगी मागे आहे, जो मुलगा मागे आहे, त्याला शिकवण्याचं काम करेन असा निश्चय करा. किती जण असं करणार बरं? मी किमान एखाद्याला तरी शिकवणार. जे मागे आहेत, गुणवत्तेमध्ये कमी आहेत, सावित्रीबाई फुलेंनी आपणा सर्वांना शिकवलं किंवा त्यांनी धडपड केली त्या फुले दाम्पत्यांनी. मी किमान 1 जणांना शिकवणार. धन्यवाद. आणि हेच आपल्या या कार्यक्रमाचं फलित आहे. जास्त तुमचा वेळ घेणार नाही. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, अध्यक्षस्थान मला दिलं, त्याबद्दल संयोजकाचे
पुनश्च एकदा आभार व्यक्त करून मी माझी रजा घेतो. धन्यवाद.